नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सिरियल प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या खूपच गमतीशीर गोष्टी घडत आहे आणि त्या पाहताना आपल्याला देखील फार मजा येत आहे। आजचा हे एपिसोड असाच आहे, पण जाता जाता मनाला घोर लावून गेलेला आहे। तर नेमकं मजेशीर काय घडलेलं आहे आणि मनाला घोर लावण्यासारखं काय घडलेलं आहे हे पाहण्यासाठी आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत पहा। चला तर आपल्या आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कालचाच अर्धवट राहिलेला जो सीन होता तो दाखवण्यात आलेला आहे। जसं की जीवा, नंदिनी आणि पार्थ, काव्या एकमेकांसोबत भांडत आहे। आता त्यांच्या भांडणाचं कारण आहे की खाली कोण झोपणार। आता नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये जीवाच दररोज खाली झोपत होता आणि पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये काव्या खाली झोपत होती। पण आता त्या दोघांनाही त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला आहे। कोणाला पाठदुखी सुरू झालेली आहे, तर कोणाला खाली झोपणं आवडेनासं झालेलं आहे आणि त्यामुळे आता यावर मार्ग काय काढायचा हा विचार ते दोघंही करत आहे। आणि म्हणून दोघं जण फिरून फिरून नंदिनीला आणि पार्थला मनवण्याचा प्रयत्न करत आहे। पण नंदिनी आणि पार्थ काही खाली झोपायला तयार नाही। ते दोघंही तितकेच हट्टी दाखवलेले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना खूपच मजेशीर अशा गोष्टी घडत आहे आणि त्यांचे डायलॉग्स ऐकून आपल्याला देखील खूपच हसू येत आहे। आता जीवाही काही कमी नाही आणि नंदिनी दिसते शांत, पण ती देखील काहीही कमी नाही। जीवा नंदिनीला रिक्वेस्ट करतच असतो की तू आता खाली झोप, पण ती मात्र काहीही ऐकत नाही। तो म्हणतो, अगं चकाचक बाई, तू जरा थोडा माझा विचार कर। पण ती देखील म्हणते की नाही, मला हे जमणारच नाही। तुम्ही माझ्यापासून लांब व्हा आणि तुमच्या मनात असे विचार येऊच कसे शकतात। म्हणून अशा प्रकारचे ती प्रश्न विचारते। तेव्हा जीवा म्हणतो की तुला मी असं तसं वाटतो का? फक्त माझी पाठ दुखते आणि मला खाली झोपणं शक्य होत नाही। हा माझाच बेड आहे, हा रूम माझाच आहे, तू त्याच्यावर कब्जा केलेला आहे, असं तो अगदीच मिश्किलपणे तिच्याशी बोलत असतो। पण ती देखील काहीही ऐकून घ्यायला तयार नाही। ती म्हणते की 6 महिन्यांचा प्रश्न आहे, 6 महिने सहन करा। दुसरीकडे पार्थ आणि काव्याचंही तसंच आहे। काव्या देखील त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तिला काय बोलावं ते समजतच नाही आणि पार्थ तिला विचारत असतो की आता यावर मार्ग काय काढायचा। तर ती पटकन बोलून मोकळी होते की आपण एकाच बेडवर झोपू। आता हे बोलताना तिला थोडं ऑकवर्ड फील होत असतं, पण तरीही ती पटकन बोलून जाते आणि दुसरीकडे जीवा देखील पटकन नंदिनीला हेच सांगतो की आपण दोघं एकाच बेडवर झोपू। आता हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र नंदिनी चांगलीच तापली आहे। नंदिनी म्हणते की तुमच्या मनात असा विचार तरी कसा येऊ शकतो? तुम्ही तुमची लिमिट क्रॉस कशी करू शकता? तुम्हाला काहीही वाटत नाही का? इकडे पार्थ देखील तेच म्हणतो, अहो तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला समजतं का? तुम्ही वरती झोपणार, मीही वरती झोपणार? हे छे छे छे, हे अजिबात शक्य नाही। तुम्ही असं बोलूच कसं शकतात? असं सगळं ते जेव्हा बोलत असतात तेव्हा नंदिनीला जीवा शांत करतो आणि इकडे पार्थला काव्या शांत करते। काव्या म्हणते की आपण कोण आहोत? मग तो म्हणतो की कोण आहोत आपण? इकडे जीवाही तेच विचारतो की आपण कोण आहोत? तर ती सांगते की सध्या तरी नवरा बायको, पण आपल्यामध्ये काहीही नातं नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। तर मग तुम्ही हा अट्टहास का करतात? तर लगेचच असे 1-2 प्रश्न विचारल्यानंतर पार्थच्या तोंडून निघून जातं की आपण रूममेट्स आहोत आणि दुसरीकडे नंदिनीच्याही तोंडातून निघून जातं की आपण रूममेट्स आहोत। मग ते दोघंही म्हणतात की हो बरोबर। दोघं म्हणजे जीवा आणि इकडे काव्या दोघंही म्हणतात की हो बरोबर, आपण रूममेट्स आहोत, म्हणून आपण बेड हा शेअर करायलाच हवा। फक्त त्यावर आपण काहीतरी मार्ग काढूया, पण त्याने तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही। असं म्हटल्यानंतर सुरुवातीला तर हे दोघंही नाही नाही म्हणत असतात, पण इकडे काव्याने चांगली शक्कल लढवलेली आहे आणि जीवाने देखील चांगली शक्कल लढवलेली आहे। जीवा म्हणतो की आपण मध्ये एक लाईन तयार करून घेऊया, लक्ष्मण रेषा तयार करून घेऊया, जी तूही क्रॉस करायची नाही आणि मीही क्रॉस करायची नाही। मग तो सुरुवातीला फाईल्स वगैरे ठेवतो, मग नंतर अजून काय काय प्रयोग करतो, पण त्याचे ते सक्सेस होत नाही आणि दोघंही एकाच वेळेस उठतात आणि विचार करत असतात। तेवढ्यात त्यांचं लक्ष अंथरुणाकडे जातात आणि ते म्हणतात की आयडिया, आपण अंथरूणमध्ये टाकूया। असं म्हटल्यानंतर लगेचच दोघांचाही विचार एकच आल्यामुळे ते दोघं ती शक्कल लढवतात। दुसरीकडे पार्थ म्हणत असतो की तुम्ही इथे माझ्या बाजूला झोपलात तर माझ्या घोरण्याने तुम्हाला त्रास होईल, ते चालेल का तुम्हाला? मग ती म्हणते माझ्याकडे त्याच्यावरही सोल्युशन आहे, मी इकडे तोंड करून झोपणार आणि तुम्ही तिकडे तोंड करून झोपणार, म्हणजे आपल्याला एकमेकांचा त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही। अशा पद्धतीने त्यांनी एक मार्ग निवडलेला आहे आणि आता अशा पद्धतीने ते झोपणार आहे। पण या ठिकाणी पार्थ जो आहे तो काव्याला म्हणाला आहे की आपण फक्त रूममेट्स आहोत। रूममेट्सचा अर्थ फक्त रूममेट्स होतो, याचा
पुढे लाईफ पार्टनरशी संबंध तुम्ही चुकूनही जोडू नका. दुसरीकडे नंदिनी देखील तेच सांगते की आपण रूममेट आहोत, इथून पुढे सोलमेट होऊ ही कल्पनाही तुम्ही करू नका. असं सांगितल्यानंतर त्या दोघांनाही ते मान्य होतं आणि मग ते झोपून घेतात. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळी मानिनी आणि नंदिनी डायनिंग टेबलवर काहीतरी काम करत असतात. आय थिंक मटार निवडत असतात आणि त्यावेळेस लगेचच नंदिनी मानिनीला विचारते की तुमची रात्रीची डेट कशी झाली, काय झालं, असं असं विचारत असते. आणि लगेचच मानिनी थोडं ब्लश करते आणि म्हणते काही नाही गं. तर लगेच नंदिनी म्हणते एवढं ब्लश करताय म्हणजे नक्कीच चांगली झाली असेल, रोमॅन्टिक झाली असेल. असं म्हटल्यानंतर मानिनीला थोडंसं हसू येतं आणि ती मान खाली घालून अगदीच हसते. त्यावर लगेचच थोड्या वेळाने मानिनी नंदिनीला विचारते, अगं जेवायला आज मशरूम बनवायचं आहे, बाकीच्यांना मटार आणि तुझ्या बाबांसाठी मशरूम. तर नंदिनी म्हणते की मशरूम कोणासाठी? तर म्हणते अगं तुझ्या बाबांनी अचानक मशरूम बनवायला सांगितलं, त्यांना खूप आवडतं, घरात कोणाला आवडत नाही. तर नंदिनी म्हणते जीवाला आवडतं की. लगेचच मानिनी म्हणते ओ, जीवाची जी आवड आहे ती बरोबर तुझ्या लक्षात आहे. आता त्या दोघांच्या आवडी सेमच आहे. बरं मला एक सांग, तुला जर जीवाला ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट द्यायचं असेल तर तू काय देशील? तर लगेचच नंदिनी विचार करते की आपली ॲनिव्हर्सरी तरी होणार आहे का, कारण आपण 6 महिन्यांमध्ये वेगळं होणार आहोत. मग आपली ॲनिव्हर्सरी कशी होईल असा ती मनातल्या मनात विचार करत असते. तेवढ्यात मानिनी म्हणते अगं सांग ना, तू काय गिफ्ट देशील? मग लगेचच नंदिनी काय गिफ्ट देणार याबद्दल मानिनीला थोडंसं सांगते आणि लगेच मानिनी मनातल्या मनात बोलते की हो, यांनाही ते गिफ्ट आवडेल. याचा अर्थ तिला देखील विक्रमसाठी गिफ्ट घ्यायचं असतं हे नंदिनी ओळखते. आणि नंदिनी म्हणते अच्छा, म्हणजे तुम्हाला बाबांना गिफ्ट द्यायचं आहे. माझी आई देखील अशीच करायची. माझ्या बाबांना काही द्यायचं असलं की आम्हा तिघी बहिणींना विचारायची, तसंच तुम्ही केलं आहे. पण विशेष काय, तर ती सांगते की आमची 38th ॲनिव्हर्सरी आहे उद्या आणि म्हणून मला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. यावर नंदिनी म्हणते की इथून पुढच्या ज्या ज्या ॲनिव्हर्सरी असतील ना त्यात तुमच्या खूप छान अशा सेलिब्रेट करेल. आणि लगेचच ती थांबते आणि म्हणते की अरे पण यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला मी इथे राहील का तरी, असा ती विचार करत असते. तितक्यात मानिनी म्हणते की अगं काय झालं, कुठे हरवलीस? तर नंदिनी म्हणते नाही नाही काही नाही, असंच विचार करत होते, तर आपण उद्या मस्त सेलिब्रेट करूया. इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये असतात. काव्या अभ्यास करत असते आणि पार्थला कोणाचा तरी फोन आलेला असतो. तर फोनवर बोलत असताना तिकडनं त्याचे ऑफिसमधले काही मुलं असतात, ते सुट्टीसाठी मागणी करत असतात, पण हा स्पष्ट नकार देतो. फ्रेंडशिप डेसाठी ते मुलं सुट्टी मागत असतात आणि हा म्हणतो की नाही नाही, सुट्टी वगैरे काहीही मिळणार नाही, असं चिडून म्हणत असतो आणि फोन ठेवतो. तितक्यात काव्या म्हणते की आता हे मुलं चांगलं ह्या पार्थ देशमुखला शिव्या देत असतील, शाप देत असतील. असं ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो तुम्ही काही बोललात का? तर काव्या म्हणते अहो बरोबर आहे ना, उद्या फ्रेंडशिप डे आहे, तुम्ही सुट्टी वगैरे द्यायला हवी होती. तर तो म्हणतो सुट्टी त्यांनाही मिळणार नाही आणि तुम्हाला तर अजिबात मिळणार नाही. तुम्ही देखील उद्या फोन बाजूला ठेवायचा, तुमचं लक्ष फक्त अभ्यासाकडे असायला हवं. हे फ्रेंडशिप डे वगैरे काहीही करायचं नाही, फक्त अभ्यास करायचं. तर ती लगेच म्हणते हो बाबा. आता बाबा म्हटल्यानंतर याला पुन्हा राग येतो. तो म्हणतो तुम्ही मला बाबा म्हणालात? लगेचच ती म्हणते हो, कारण माझे बाबा मला असेच सल्ले देतात. पण पार्थ देशमुख, लाईफमध्ये पैसा कमावणं, नाव कमावणं हे सगळं गरजेचं असलं तरीही मैत्री कमावणं किंवा मित्र कमावणं देखील गरजेचं आहे. मी तुम्हाला एकदाही मित्रांसोबत बोलताना पाहिलेलं नाही, तुम्हाला मित्रच नाही का? तर त्यावर लगेचच पार्थ म्हणतो की एवढं तुम्ही मला ओळखलं कुठे, माझ्या आयुष्यात कोण आहे, माझे स्वप्न काय आहे, आपल्या भविष्याची वाटचाल कशी होणार यावर आपण कधी चर्चा केली का? नाही ना. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळणार? आता असं मजेशीर गमती बोलता बोलता अचानकच ते दोघंही सिरियस झालेलं आहे, कारण खरंच काव्यालाही हे जाणवलं आहे की पती पत्नी म्हणून आपण कधी दोघांशी एकमेकांशी संवाद साधलेलाच नाही. आणि पार्थ लगेचच त्या ठिकाणाहून निघून जातो आणि काव्याही विचारात पडते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपलेला आहे. पण उद्याच्या एपिसोडमध्ये मात्र खूपच ट्विस्ट येणार आहे, कारण आता जी पिहू आहे ती घरात रडत रडत आलेली आहे आणि सरळ तिच्या रूममध्ये पळत पळत गेलेली आहे. आता हे मानिनी आणि नंदिनीने पाहिलेलं आहे. त्या दोघीही विचार करतात की आता काय करायचं, पिहूला नेमका कसला त्रास होतोय हे शोधून काढलंच पाहिजे, असा त्या दोघींनी विचार केलेलाच असतो. पण आता उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे की जेव्हा नंदिनी जीवाशी ही गोष्टी शेअर करत असते की आता पिहूचा मनातून कसं काढायचं, तर जीवा म्हणतो की आपण काउन्सलर बोलवू आणि मग तिच्याशी बोलायला लावू, तेव्हाच तिच्या मनात काय आहे हे आपल्याला समजणार आहे. आणि आता शेवटी ठरलेलं आहे की पिहूचं काउन्सिलिंग करण्यात येणार आहे. आणि त्यावेळेस मात्र आता पिहूला समजावण्यासाठी किंवा पिहूला दबाव आणण्यासाठी वसू तिच्या रूममध्ये येणार आहे. आता जेव्हा पिहू दरवाजा उघडणार आहे तेव्हा वसू
दरवाजावर उभी आहे, पण बाकीचे जे काही आहे ते आतमध्ये लपलेले आहे असं आपल्याला थोडं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे. तर नेमकं उद्या वसूचं सत्य जे आहे ते समोर येईल का, हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहेच. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.